अंबर कॅन्सर केअर ट्रस्ट आणि भाजपाच्या माजी नगरसेविका स्नेहा रमेश आमरे यांच्या वतीने सोल्जर रनचे आयोजन येत्या शनिवारी 28 डिसेंबर रोजी करण्यात आल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सागर रमेश आमरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। चला धावूया देशासाठी, सैनिकांच्या सन्मानासाठी असं घोषवाक्य घेऊन सोल्जर रन या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून स्पर्धेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, वनमंत्री गणेश नाईक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, प्रवीण चव्हाण, पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत। सायकल आणि धावणे अशा पद्धतीने या सोल्जर रनचे आयोजन करण्यात आलं आहे। वयोगटानुसार 2, 3 आणि 5 किलोमीटर धावण्याची शर्यत आणि 5 किलोमीटर सायकल शर्यत या दरम्यान होणार आहे। पहाटे 5:30 ते सकाळी 8:30 या वेळेमध्ये काशीनाथ घाणेकर नाट्यगृहासमोर या स्पर्धेला शुभारंभ होणार आहे। या स्पर्धेदरम्यान शहीद सैनिकांना आदरांजली अर्पण करून माजी सैनिक अधिकारी, संरक्षण खात्यातील निवृत्त अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे, असे यावेळी डॉक्टर सागर आमरे यांनी सांगितलं। या स्पर्धेच्या आयोजनामध्ये रमेश आमरे आणि स्नेहा आमरे यांचं विशेष योगदान लाभलं आहे। तसेच सैनिकांच्या सन्मानार्थ अनेक कार्यक्रम राबवण्याचा आमचा मनोदय आहे, असं यावेळी डॉक्टर आमरे यांनी यावेळी सांगितलं। तसेच या कार्यक्रमाविषयीची अधिक माहिती रमेश आमरे यांनी दिली आहे। नमस्कार, हे आपलं 4थं वर्ष आहे सोल्जर मॅरेथॉन आपण स्टार्ट केलेली आणि याच्या मागचा एकच उद्देश होता आमच्या मनामध्ये नवीन मित्रमंडळाच्या की सोल्जर जे आहेत ज्यांनी आपल्या देशासाठी भव्य दिव्य असं त्यांचं काम असतं, ज्यांच्यामुळे आपण इथे सुखरूप आज आपण प्रत्येकाच्या घरात राहतो, आपल्या देशात राहतो, ते मेन आपल्या मागचे मेन आहे ते सोल्जर आहेत। त्यांची आठवण राहावी, त्यांनी जे पराक्रम केलेले आहेत ते पुढच्या पिढीला कळावे म्हणून आम्ही सर्वांना एकत्रित घेऊन ही सोल्जरांची सुरुवात केली। आणि ह्या वर्षी तुम्ही बघाल तर ठाणे महापालिका आयुक्त साहेबांनी आम्हाला खूप चांगला सपोर्ट केला। त्यांनी एक परिपत्रक काढलं आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये दिलं पूर्ण त्या जेणेकरून आम्हाला ऑफलाईन आणि ऑनलाईन 4,900 लोकांची यादी आमच्या रजिस्ट्रेशन आता आले आणि अजूनही ते रजिस्ट्रेशन चालू आहे। तर मी सर्वांना आवाहन करतो की ज्यांना याच्यात पार्टिसिपेट घ्यायचं, ज्यांना भाग घ्यायचा असेल त्यांनी सोल्जर मॅरेथॉनमध्ये भाग घ्यावा आणि ही मॅरेथॉन सक्सेस करावी, जेणेकरून लोकांना एक संदेश जाईल की सोल्जरांच्या मागे आम्ही उभे आहोत, सोल्जरांनी अशीच कामं करावी आणि आपल्या देशासाठी भव्य दिव्य असं काम त्यांनी मोठं करावं।